भाजप खासदार निशिकांत दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य। निशिकांत दुबेंचं मराठी भाषिकांबाबत वादग्रस्त विधान केलं गेलं आहे। आज अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार आहे। विरोधक सरकारला या संदर्भात अनेक सवाल करणार आहेत। भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी प्रतिक्रिया देत वादग्रस्त वक्तव्य केलं। तसेच दुबे यांनी परप्रांतीयांवरून ठाकरे बंधूंना एक प्रकारे आव्हान देत डिवचलं आहे। निशिकांत दुबे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। यानंतर आता हा मुद्दा अधिवेशनात सुद्धा गाजणार आहे। विरोधक यावरून सवाल विचारणार आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये निशिकांत दुबे यांनी जे मराठी माणसांसंदर्भात केलेलं जे वक्तव्य आहे त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि याचाच कुठेतरी विरोधक आज समाजात जे आहेत सत्ताधाऱ्यांचा विधान भवनात येण्याची शक्यता आहे। एकूणच अमराठी वाद मुंबई महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेला आहे। मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी त्यांना आव्हान देणारे वक्तव्य जे आहेत ते परराज्यातून केली जातात। त्यामुळे या संदर्भात आज विरोधकांकडून मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी भाजपचे नेते, भाजपचे खासदार यांच्यावरती काय कारवाई करण्यात येणार अशा प्रकारची मागणी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज नक्की सरकार यावरती काय उत्तर देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मराठी भाषिक एकवटलेला आहे। मात्र या मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्यामुळे आता सरकार मराठी भाषिकांची समजूत कशाप्रमाणे काढतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। जी स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।